अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी अट्रॅक्शनसाठी आपल्याकडे धनाला आकर्षित करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्विच नंबर सांगणार आहे जो आपल्या आयुष्यात पैसा तिपटीने करेल। आता तिपटीने कसा? स्विच नंबर म्हणजे काय तर बघा, समजा आपण एखाद्या व्यक्तीला पैसा देत आहोत तर त्यावेळेस तुम्हाला हा अंक म्हणायचा आहे। तुम्ही कर्ज काढत आहात त्यावेळेस तुम्हाला हा अंक म्हणायचा आहे। जेव्हाही पैशांची देवाणघेवाण होत असेल, मग तुम्ही दुकानदाराला देत असाल, दुकानदाराकडे तुम्ही जर काही घेत असाल, शेजारच्यांना असेल, नातेवाईकांना असेल, ज्याही व्यक्तीला जर तुम्ही पैशांची देवाणघेवाण करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला फक्त हा स्विच नंबर एक बोलायचा आहे। हा नंबर बोलल्याने किंवा हा नंबर म्हटल्याने तुमच्याकडे तिपटीने पैसा येईल। जो व्यक्ती तुमच्याकडनं उसने पैसे मागतोय तो व्यक्ती तुम्हाला तुमचे जे काही डबल पैसे आहेत तो देईलच किंवा जे काही तुमची रक्कम असेल ती देईलच, पण त्याच पैशांनी तुमच्याकडे तिप्पट पैसा आकर्षित होईल। बऱ्याच वेळा असं होतं की आपण पैसे देतो आणि फसतो, असं वाटतं आता मी पैसे दिले पण ते परत येतील की नाही। पण हा नंबर जर तुम्ही म्हणत राहिलात ना तर समोरचा व्यक्तीही तुम्हाला पैसे देईल आणि तुमच्या आयुष्यात धन जे आहे तेही आकर्षित होईल। बघा, पैशांना आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे पैशांची साठवणूक वाढण्यासाठी, लक्ष्मीला अखंड घरामध्ये स्थिर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। खरं तर आपली दररोज पैशांची देवाणघेवाण होत असते। बऱ्याच वेळा येणं खूप कमी असतं, देणं खूप जास्त असतं। महिन्याला 10,000 रुपये घरामध्ये येतात पण त्यातले देऊनच घरामध्ये महिन्याअखेरीस फक्त 1,500 रुपये शिल्लक राहतात। या उपायाने जेव्हा तुमचा पगार येईल, तुम्ही गुगल पे करताना हा नंबर म्हणू शकतात, तुम्ही फोन पे करताना हा नंबर म्हणू शकतात, कुठलीही गोष्ट ऑनलाईन खरेदी करत असतानाही तुम्ही जर हा नंबर म्हटलात ना तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त पैशांची आवक वाढत राहील। महिन्याला 10,000चे कसे 50,000 येतील हे तुम्हालाही कळणार नाही। कुठून ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होईल। आता जास्त वेळ न घेता कुठला नंबर आहे, कसा वापरायचा आहे, हे सगळं व्यवस्थित पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचे तर जेव्हाही तुम्ही पैसा द्याल किंवा जेव्हाही तुमच्याकडे पैशांची इन्कम येत असेल त्यावेळेस काय करायचं तर आपल्या मनामध्ये हा एक नंबर म्हणायचा। नंबर काय आहे बघा, नीट ऐका, 708। अत्यंत साधा सोपा नंबर आहे, 708 708। बघा, 7 आणि 8 यांची बेरीज किती होते? 7 आणि 8 यांची बेरीज होते 15 आणि 1 आणि 5 यांची बेरीज किती होते तर 6। 6 हा अंक शुक्राशी कारक आहे। 6 हा अंक शुक्राचा कारक आहे। जेव्हा तुम्ही 708 हा नंबर म्हणाल, जेव्हा तुम्ही या नंबराचा उच्चार कराल तेव्हा शुक्र ग्रह मजबूत व्हायला सुरुवात होईल। तुमचा शुक्र तुम्हाला त्या कामांमध्ये, त्या काही जे काही ते आर्थिक काम असेल तर त्यामध्ये तुमची साथ देईल, तुमची मदत करेल। बघा, जेव्हाही तुम्ही फोनपे करताय, तुम्ही फोनपे केल्या पण मनात धास्ती आहे किंवा मनात धाकधूक आहे का हा माणूस पैसे परत देईल का, पैसे मी पाठवतोय खरंच ही वस्तू मी खरेदी करू का। म्हणजे बऱ्याच वेळा असंही होतं की इच्छा नसते ती वस्तू घ्यायची पण नाईलाजाने घ्यावी लागते। मुलांसाठी असेल, घरच्यांसाठी असेल, पैसे संपतील याची भीतीही असते, इतका पैसा संपेल मग आपण ती गोष्ट घेतो। त्यावेळेस हा नंबर म्हणायचा 708। तिपटीने पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होईल। ही पहिली ट्रिक। दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते, समजा तुम्हाला धन खूप आकर्षित करायचे, शुक्र मजबूत करायचे, तर त्याच्यासाठी आपला जो उजवा हात आहे, उजव्या हातावरती तर थोड्या वेळात देते बाबू। तर तुम्हाला काय करायचं,
कुठल्याही दिवसापासून या उपायाची सुरुवात करू शकतात। उजवा हात फक्त आपला घ्यायचा, उजव्या हाताचा उंचवटा घ्यायचा, इथे थोडं अत्तर स्प्रेड करायचं। अत्तर असं स्प्रेड करून ते थोडंसं सुकलं की त्याच्यानंतर एक निळ्या रंगाच्या शाईचा, हिरवा, पिवळा किंवा मग लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आणि त्याच्यावरती 708 हा अंक असा लिहायचा आणि लिहिल्यानंतर सतत दिवसभर त्या अंकाचा जप करायचा। 708 708 708 हा अंक 21 वेळा म्हणायचा आणि 21 वेळा हातावरती लिहायचा। 21 वेळा हा अंक म्हणायचा आणि 21 दिवस सतत हा हातावरती लिहायचा। अजिबात 21 दिवसात पुसू देऊ नका। पुसत आला की थोडासा पुसट झाला की पुन्हा त्याच्यावरती 708 708 हा अंक पुन्हा त्याच्यावरती लिहायचा आणि सतत या नंबरचा जो जप आहे तो मनामध्ये ठेवून द्यायचा। याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांचे मार्ग खुले होतील। बघा, 708 हा मनी अट्रॅक्शनसाठी, मनी आपल्या जीवनामध्ये खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नंबर आहे। जेव्हा तुम्ही या उंचवट्यावरती, हा उंचवटा म्हणजे शुक्राचा कारक असतो, जेव्हा इथे अत्तर स्प्रेड कराल, अत्तर हे पैशांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण माता लक्ष्मीला सर्वात महत्त्वाची आणि प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती अत्तर आहे। जेव्हा तुम्ही अत्तर इथे स्प्रेड कराल आणि त्याच्यावरती 708 हा अंक लिहाल, तेव्हा हा शुक्रही तुम्हाला साथ देईल, माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल, म्हणजे संख्याशास्त्रही येईल, एंजल नंबर वापरायचा तेव्हा संख्याशास्त्रही येईल, अत्तर याच्यावरती तुम्ही टाकाल तेव्हा वास्तुशास्त्र, धार्मिक शास्त्र, पुरातन शास्त्र हेही येईल आणि जेव्हा तुम्ही शुक्रावरती हा अंक लिहिणार आहात तेव्हा ज्याला आपण म्हणतो की जे सगळेच शास्त्र असतात हे एकत्र होतील आणि जेव्हा हे सर्व शास्त्र एकत्र होतील ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, प्रत्येक मार्ग खुला होईल, तुमच्याकडे धन जे आहे ते आकर्षित व्हायला सुरुवात होईल। ही दुसरी ट्रिक आहे। अजून तिसरी ट्रिक सांगते तुम्हाला। जर कर्ज खूपच वाढलेलं असेल, काही केल्या कर्ज कमी होत नसेल किंवा समोरच्या एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत, ताई उपाय मी आत्ता बघितला पण मागच्या 2 वर्षापूर्वीच या व्यक्तीने लाख रुपये घेतलेले आहेत, द्यायचं नाव काढत नाही, काय करायचं? एक वहीचं पेज घ्यायचं, सफेद पांढरं एक वहीचं पान घ्यायचं, निळ्या रंगाच्या शाईचा किंवा मग लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आणि त्या पेजवरती 708 हा अंक लिहायचा आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं मनात फील करायचं। 708 अंक लिहून त्याच्या बाजूला ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, असं 21 वेळा लिहायचं। वहीचं पान आहे, 708 त्या व्यक्तीचं नाव आणि मनामध्ये असं आणायचं आहे की समजा मी सांगते की अमोल या व्यक्तीने माझ्याकडनं पैसे घेतले होते, इथे लिहिणार मी 708 अमोलने माझे पैसे मला परत केले, पुन्हा लिहायचं 708, पुन्हा साईडला लिहायचं अमोल, 708 अमोलने माझे पैसे परत दिले, पुन्हा लिहायचं 708, पुन्हा लिहायचं अमोलने माझे पैसे परत दिले। पैसे परत दिले हे नाही लिहायचं, हे फक्त मनात म्हणायचं आहे, फक्त 708 आणि त्या व्यक्तीचं बाजूला नाव, असं 21 वेळा लिहायचं, 21 वेळा म्हणायचं, 21 वेळा ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं मनात व्यक्त करायचं। या उपायाने बघा, या उपायासाठी खरं तर पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे। जेवढं पॉझिटिव्ह राहाल तेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुमची ती इच्छा त्वरित पूर्ण होणार। जेव्हा तुम्ही हे लिहायला सुरुवात करणार 21 दिवसांच्या आत कितीही कुणी तुमच्याकडनं पैसे घेतलेले असतील, ते 10,000 असतील, 100 रुपये असतील, नाहीतर 2 लाख असतील, एवढं सांगत नाही की 21 दिवसामध्ये 4 लाख 5 लाखच भेटतील, त्यातली काहीतरी रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचेल, इतकं तुम्हाला मी कॉन्फिडेंटली सांगेन। अत्यंत साध्या सोप्या गोष्टीत फक्त 708 हा नंबर आपल्याला मनी अट्रॅक्शनसाठी व्यवस्थित वापरायचा आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।